श्रीराम श्रीराम. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. पुण्यसलीला गोदावरी मातेच्या परमपावन कुक्षमध्ये विराजमान श्री क्षेत्र सारोळेथडी या परमपावन नगरीमध्ये परमार्थप्रेमी कैलासवासी वैकुंठवासी श्री रामनाथ बाबा मुरलीधर पाटील श्रींग यांचं देहावसन होऊन 1 वर्षाचा कालखंड या ठिकाणी व्यतीत झालेला आहे. सजनो, खऱ्या अर्थाने जीवनामध्ये काही ऋण घेऊन आपण जन्माला आलेलो आहोत. यामध्ये मातृऋण, पितृऋण, देवऋण, ऋषऋण आणि समाज ऋण अशा 5 प्रकारच्या ऋणांनी प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये त्याच्या जीवनाची दोरी गुंफलेली आहे. आणि म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात का माता पिता मरणे अंकित दिवस या न्यायाने आई आणि वडील यांचं या जगतामधून जाणं हे सुद्धा आपल्या दृष्टिकोनातून एक सोहळा आहे. जसं देहाच्या गावा आली या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जियापरी या दृष्टिकोनातून हा एक सोहळा आहे. परंतु तरी सुद्धा आपल्या आईचं किंवा वडिलांचं जाणं हे या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून किती कठीण असतं याचा हा जो असणारा अनुभव हे जे शृंग कुटुंब आहेत हे या ठिकाणी अनुभवत आहे. मला वाटतं 1 वर्ष जाऊन रामनाथ बाबांना या ठिकाणी झालेला आहे. उद्या जगाचे असणारे नाथ जे काही रामनाथ आहेत किंवा रामचंद्र प्रभू आहेत हे उद्या अयोध्येमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते आहे. आणि आपले असणारे रामनाथ बाबा यांना जाऊन 1 वर्षाचा कालखंड या ठिकाणी व्यतीत झालेला आहे. सजनो, खऱ्या अर्थाने अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या मानवी जीवनाची परिपूर्णता करण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वपूर्ण साधना आपल्याला वारकरी संप्रदायाने दिलेली आहेत किंवा या सनातन संत परंपरेने दिलेली आहेत. अशा असणाऱ्या साधनेमध्ये मला वाटतं कथा ही जी आहेत ही अतिशय महत्वपूर्ण बाबत आहेत. काही काही ठिकाणी एकदिवसीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम केला जातो, परंतु या कुटुंबाने ही जी काही कथा आयोजित केलेली आहे कथेचं फार महत्व आहे. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम श्रवण मंगलम श्री मदाततम भुवी गृणंती ते भुरीदा जना या न्यायाने भगवान परमात्म्याची जी कथा आहे, कथा दुःख हरी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याची जी कथा आहे आपल्या जीवनामधील संपूर्ण व्यथा जर हरावी असं जर वाटत असेल तर जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आपण भगवंताची कथा ऐकावी. आणि ती ऐकत असताना कोणाच्या मुखामधून ऐकावी याला सुद्धा अतिशय महत्व आहे. मला वाटतं खऱ्या अर्थाने आमचे असणारे हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराज, मला अतिशय स्वाभिमान वाटतो की ऋषिकेश महाराजांनी आमच्या आश्रमामध्ये फक्त एक शिबिराचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला. आणि ज्यावेळेस पहिल्याच शिबिरामध्ये मी ऋषिकेश महाराजांना त्या ठिकाणी कीर्तनासाठी उभं केलं, म्हणजे आम्ही असे 4-5 मुलं एकत्रित त्यांचं 8 मुलांचं कीर्तन मी एका वेळेस सांगतेला करून घ्यायचो त्या शिबिराच्या 1 महिन्यामध्ये. त्याच्यामध्ये थोडा थोडा भाग देऊन असं चक्री कीर्तन करायचो. त्यावेळेस पहिलं कीर्तन आमच्या ऋषिकेश महाराजांनी आश्रमामध्ये केलं. त्यावेळेस मला वाटतं ऋषिकेश महाराजांनी केलेलं जे कीर्तन आहे आजही मला आठवतं. अतिशय सुंदर पद्धतीनं मुळातच भगवान परमात्म्याने दिलेली देणगी आहे. परंतु ऋषिकेश महाराजांपेक्षा ऋषिकेश महाराजांच्या बहिणीने अतिशय सुंदर कीर्तन केलं बरं का. त्यावेळेस बहिणीने अतिशय सुंदर केलं. आणि मग मला असं वाटलं की एकाच वेळेस हे भाऊ बहीण दोघेही आमच्या आश्रमामध्ये शिबिरामध्ये त्या ठिकाणी होते. खऱ्या अर्थाने तुकोबरा म्हणतात आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे खऱ्या अर्थाने आज ऋषिकेश महाराज या गादीवरती बसलेले आहेत. याच्या पाठीमागे ऋषिकेश महाराजांच्या आईची आणि वडिलांची
पुण्याई त्या ठिकाणी आहेत. धन्य माता पिता तयाची या. एवढंच नाही तर आजी आणि आजोबा यांची सुद्धा काय आहेत, पुण्याई आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या पणजी सुद्धा त्या ठिकाणी जिवंत आहेत. 105 वर्षाचं आईंचं वय आहे त्या ठिकाणी. सज्जनो, ही सर्व जी काही असणारी पुण्याई, त्या पुण्याईने जीवनामध्ये त्यांना ही फार मोठी देणगी या ठिकाणी प्राप्त झालेली आहेत. न आळंदीला जाता सुद्धा आपल्या जीवनामध्ये, आळंदीला न जाताना सुद्धा याच परिसरामध्ये राहत असताना असे बरेच काही असे दिग्गज थोर महात्मे आहेत की जे अलंकापूर पुण्यनगरीमध्ये गेले नाही. जसे आमचे इंदोरीकर महाराज असतील, निवृत्ती महाराज देशमुख असतील, कुठं आळंदीला गेले नाही, पंढरपूरला ते गेले नाही, कुठं चातुर्मास त्यांनी केला नाही. परंतु जीवनामध्ये एवढी मोठी देणगी भगवान परमात्म्याने त्यांना दिली. तद्वत त्याच न्यायाने आमच्या ऋषिकेश महाराजांना सुद्धा भगवान परमात्म्याने अतिशय सुंदर पद्धतीची देणगी या ठिकाणी दिली. मला वाटतं कुठंतरी जम्मू काश्मीरचं एखादं सफरचंद, मला वाटतं त्याची आपण पूर्वी काय करायचो, तारीफ करायचो. पण आपल्या परिसरामध्ये त्यापेक्षा सुंदर अशा पद्धतीची सफरचंदापेक्षाही गोड नाही का, अशी सुंदर फुलं किंवा फळं या ठिकाणी आता तयार व्हायला लागलेली आहेत. आणि म्हणून या दृष्टिकोनातून ऋषिकेश महाराजांची ही कथा मला या श्रृंग कुटुंबाने या ठिकाणी त्या निमित्ताने निमंत्रण दिलं. आणि निमंत्रण देत असताना खऱ्या अर्थाने सध्या कालखंडामध्ये आई पण माझ्याकडे आहेत. मला मातृपितृ सेवेमध्ये पण वेळ मिळत नाहीत. त्याच्यामध्ये गोमातेची सेवा, ह्या सर्व सेवा करत असताना आपलं 14 वर्षाचं मौन व्रताचं अनुष्ठान थोडं उठत बसत झालं. पण उद्यापासून मात्र ते अगदी विधिवत त्या ठिकाणी सुरू होत आहेत. उद्या रामय पण बसतायत. उद्या सकाळी मी तुम्हाला म्हणजे इथंच कीर्तन असेल नाही का या ठिकाणी. उद्या सकाळी रुईनगरीमध्ये सुद्धा भव्य दिव्य सोहळा त्या ठिकाणी होतो आहेत. ज्यांना शक्य आहेत त्यांनी 10 ते 12 या वेळेमध्ये रुईनगरीमध्ये कीर्तनाची सेवा होणार आहेत. रामलल्ला अयोध्येमध्ये आणि त्या ठिकाणी आपल्या सिंहासनावरती बसता आहेत. या निमित्ताची ती सेवा आहेत. 2,500 ते 3,000 लोकांच्या भोजनाचं सुद्धा त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर पद्धतीचे नियोजन त्या ठिकाणी आहेत. त्याचंही तुम्हाला निमंत्रण या ठिकाणी देतो. आजच्या या असणाऱ्या कथेच्या निमित्ताने या परिवाराने मला या ठिकाणी निमंत्रण दिलं आणि इथं येणं घडलं. मी खरोखर या श्रृंग परिवारावरती बाबांच्या जाण्याने जो झालेला आघात आहे त्याच्यामधून या कुटुंबाला निश्चितच बाहेर पडण्यासाठी भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी बळ द्यावं अशा पद्धतीची इच्छा भगवंताच्या चरणारविंदी या ठिकाणी करतो. आणि आजच्या कीर्तनाचा, आपल्या असणाऱ्या कथेचा आशय आपण जर पाहिला तर भगवान परमात्मा आणि त्या मथुरेच्या दिशेनं जातायत. अतिशय सुंदर पद्धतीचा असणारा हा विरह प्रसंग. मला वाटतं ही सर्व गंधर्वासारखी मंडळी या ठिकाणी एकत्रित आलेली आहे. खरोखर इथे आल्यानंतर मी इकडे बसलो, माझं लक्ष इकडे गेलेलंच नव्हतं. मी पाहत होतो नेमकं कोण गायन करत होतं नाही का. आमचे सर्वच महाराज मंडळी, मला वाटतं लासलगावला माझ्याच कीर्तनाला आणि काल्याच्या असं ह्या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी साथ दिली. आता ही सर्व एक एकावन्न अशा पद्धतीचे राहुल महाराज वगैरे सर्व मंडळी, आमचे शिवराम महाराज अतिशय सुंदर अगदी आपल्या भागाचं भूषण आहे. आणि तेवढाच कोलामोलाचा मृदंग सुद्धा आमच्या गोसावी महाराजांचा या ठिकाणी वाजतोय. काय केवढा हा आनंदमय सोहळा या ठिकाणी हा तयार झालेला आहे. सज्जनो, इथं गोकुळामध्ये आलेला जो अक्रूर आहे तो निश्चितच त्या ठिकाणी क्रूर आहेत असं गोपिका त्या ठिकाणी म्हणतात. पण उद्या ज्यांचं काल्याचं कीर्तन आहे ते अक्रूर जे आहेत नाही का, अगदीच त्यांच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची क्रूरता नाही. ते नावाप्रमाणे अक्रूर आहेत. त्या ह्या गवळणीमध्ये थोडासा असा चेंज करतात काही मंडळी. अक्रूरा, तुझे नाव तैसीच न करणे, तुझं नाव अक्रूर आहे पण हे अक्रूर तुझी करणी तशी नाही, तू आम्हाला क्रूर वाटतो आहे. परंतु उद्याचे अक्रूर महाराज जे आहेत ते खऱ्या अर्थाने अक्रूर आहेत आणि त्यांचं सुद्धा अतिशय गोड सुंदर अशा पद्धतीचं कीर्तन या ठिकाणी. खरं तर मला उद्याही यायचं होतं. उद्या मी कीर्तनाला येणार होतो, परंतु रुईमध्ये तो सोहळा असल्यामुळे जास्त तुमचा वेळ घेत नाही. तसं कथेमध्ये या ठिकाणी विघ्न करू नये. परंतु या दृष्टिकोनातून मी गोपाल कृष्ण परमात्म्याची या ठिकाणी शरणागती करतो की देवा, माझ्या येण्याने काहीतरी व्यत्यय या कथेमध्ये या ठिकाणी निर्माण झाला. निश्चितच प्रभूने मला या ठिकाणी माफ करावं आणि प्रभू ते करतील. तसंच या ठिकाणचे असणारे कथाव्यास आमचे हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज यांची पण या ठिकाणी माफी मागतो. कारण कथेच्या अगोदर यायला पाहिजे, या ठिकाणी मधून जायलाही नको आहे. परंतु तरी सुद्धा तुमची पण माफी मागतो आणि तुमच्या एवढ्या असणाऱ्या रसामध्ये म्हणजे खंडीच्या वर्णामध्ये नाही का, नाही असं
चांगल्या दुधामध्ये मी मिठाचा खडा टाकला, त्याबद्दल मी या ठिकाणी माफी मागतो. रामकृष्ण. या ठिकाणी माऊलीनं सांगितलं खऱ्या अर्थानं, नाही माऊली, हा माझ्या करता सत्कार नसून हा आशीर्वाद आहे. आणि तो आशीर्वाद आता आयुष्यभर पुरणार आहे. आणि माऊलींना जरी सांगितलं असेल कथेमध्ये व्यत्यय वगैरे, तुम्हाला एक सांगू, आपण 7 दिवस ऐकलेली श्रीमद भागवत कथा आणि आता माऊली जे 10 मिनिटं बोलले ते आपण जे श्रवण केलं ते 7 दिवसाचं पुण्य आणि 10 मिनिटं माऊली बोलले ते बरोबरीचं पुण्य. म्हणून माऊलींना मनापासून धन्यवाद. काय देव त्या शिवावी उतराई ठेवीत हा पायी जीव थोडे. किती प्रेम सद्गुरु माय मोक्ष दिदला धरिता पाय, 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 मोक्ष दिदला. दर्शन घ्या, प्रत्येकानं लांबून दर्शन घ्या, कोणी पायाला स्पर्श करू नका. आई दादा हो किती प्रेम सद्गुरु माय, किती प्रेम सद्गुरु माय, मोक्ष दिदला धरिता पाय, मोक्ष दिदला धरिता पाय, धरिता पाय. अशा पद्धतीनं गोड एकदा पुन्हा जाताना सुद्धा गोड टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. फार त्यागाचं जीवन आहे महाराज. मी तुम्हाला त्या दिवशी सुद्धा कथेमध्ये बोलून गेलो, आमच्या माऊलींना वर्णन करणं आवडत नाही म्हणून माऊली नसताना त्या दिवशी बोललो होतो मी की ज्यांना आळंदीच्या ज्ञानोबा राहायला पाहिलं नसेल ना, एकदा जा रोई गावामध्ये. हे त्यागाचं जीवन आहे. आपल्याला